दिवस होता. ठीक. मला असं वाटतं 4 तारखेपर्यंत याचा रिझल्ट येईल या सगळ्या गोष्टीचा. बर. शिंदेंनी सांगितलं, एकनाथ शिंदेने, तरी तुम्ही माघार घेणार नाही? नाही, शेवटी शिंदे साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा तर आदर आम्ही नक्की करणार. पण एकंदर कोकणातली किंवा रायगडची राजकीय भौगोलिक परिस्थिती, आतापर्यंतचा इतिहास हा तटकरेंचा उलटफेर करणार आहे. आणि म्हणून त्यांना छेद देण्यासाठी मी माझ्या कन्याचा फॉर्म भरलाय. खरं तर मी अगोदर सांगितलं होतं, शिंदे साहेब ज्या शिवसेनेच्या डोक्यावर हात ठेवतील तो उमेदवार घोषित झाला तरी पोट तिडकीने आम्ही त्याचं काम करणार. तटकरेच का? कारण आतापर्यंत तटकरेचे बंधू आणि भाऊ तटकरे 2 वेळा राहिले, आता अनिकेत दुसऱ्याला राहतो. पण तीच घराणेशाही का? आणि मताधिक्य त्यांचा 3 नंबरला आहे, बीजेपी 2 नंबरला आहे. मग बीजेपीने जरी घेतला तरी आम्ही बोलतो बाबा ठीक आहे, हरकत नाही आहे. पण तटकरेच का? आता जो फॉर्म्युला महाविद्यालयात ठरलाय त्याप्रमाणे आजचे सगळे आमचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते ते फॉर्म त्यांचा गेला, त्याच्याविषयी आमचा आक्षेपही नाही आहे. पण वरिष्ठ नेते आमचे या संदर्भात निर्णय देतील. आम्ही 4 तारखेपर्यंत या संदर्भात वाट निश्चित बघूया. मग त्यांनी जर असं सांगितलं की अनिकेत तटकरे यांना उमेदवारी द्यायची, तर ह्याचा अर्थ तुम्ही ते मान्य करणार आहात? नाही, आता बघा, प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या 9 ठिकाणी जी आता बंडखोरी झाली आहे, मी काय बंडखोर नाही, मी अगोदर ती फॉर्म भरलेला आहे 30 तारखेला. त्यामुळे त्या यादीमध्ये मी नक्की येत नाहीये. ठीक आहे. आणि मी सगळ्यांना सांगत होतो की माझ्या कन्याने कोणी फॉर्म भरा, पण ही लढाई होणं काळाची गरज आहे. जनार्दन आमच्याकडे आहे. म्हणजे उमेदवारी फायनल राहणार, हे 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 नक्की आहे? बघा, जनतेचा कौल आहे. सर्वसामान्य जनता किंवा जे सदस्य स्वायत्त निवडणुकीमध्ये निवडून गेलेत त्यांचंच मत असं आहे की उमेदवारीच्या संदर्भात लढायला पाहिजे. ठीक आहे. नक्कीच. उमेश पाटीलजी, ऐकताय ना तुम्ही?